कढी पकोडा हा असा एक पदार्थ आहे जे की सगळेजण एकदम आवडीने खातात, पण त्यामध्ये पकोडा अगदी लुसलुशीत असेल ना तर त्या कढी पकोड्याला खूप जास्त चव येते। तर आज आपण फराह खान आणि संभावना शेठ यांची फेवरेट रेसिपी बनवणार आहोत। सोप्यात सोपी पद्धत वापरून आपण कढी पकोडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूया। पण त्या अगोदर मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपी बघूया। साहित्य बघूया। 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 चम्मच मी धने घेतलेले आहेत अख्खे, 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग आणि तडक्यासाठी लाल मिरची घेतल्या। सर्वात पहिले एक पातेलं घेऊया, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसन, दही आणि थोडीशी हळद टाकून पूर्ण बॅटर एकजीव करून घ्यायचा आहे। त्या दहीच्या ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला मिक्स करता येईल तेवढं आपण चांगलं घट्टसर मिक्स करून घेऊया। छानसं मिक्स करायचे आहे, असे गाठी लम्स बिलकुल सुद्धा नाही राहिले पाहिजे। अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून साईडला आपण 5 ते 10 मिनिटं ठेवून घेऊया। त्याच्यानंतर कढी बनवण्यासाठी एक पातेलं घेऊया, त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच मी मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, थोडंसं तडतडल्याच्या नंतर ना अद्रकचा थोडासा तुकडा टेचून घेतलेला आहे आणि थोडंसं लसूण, हे आपण चांगलं एकजीव करून घेऊया। हे चांगलं गोल्डन कलर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता थोडासा तडतडला की एक अख्खा कांदा घेतलेला आहे उभा चिरून तो घालायचा आणि चांगला गुलाबी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा मऊ होण्यासाठी आपण इथे एक छोटीशी ट्रिक्स वापरत आहोत, ते की मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा 5 मिनिटं हलवायचं आणि त्याच्यामध्ये फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर 5 मिनिटं हलवल्याच्या नंतर ना जे आपण कढीचं बॅटर केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। कढी घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बेसन असल्यामुळे पटापट लम्स तयार व्हायला लागतात, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आहे। जेवढे कढीला तुम्हाला पाणी आवश्यकता आहे तेवढं पाणी टाका। कढी जेवढी पातळ असेल तेवढी त्याला जास्त टेस्ट लागते। आता इथं मी कढीला एक उकळी काढून घेत आहे। उकळी चांगली आल्याच्या नंतर ना पुन्हा एक सारखं चांगलं ढवळून घ्यायचं। ह्या अशा पद्धतीने वरती खालती करायचं जेणेकरून खाली कढी करपली नाही पाहिजे, त्याप्रमाणे 5 मिनिटं चांगलं हलवायचं। भजीचं पीठ मी भिजवणार आहे, अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे, 1 चम्मच ओवा घेतलेला आहे, त्याला असं मी चांगलं हातावरती मॅश करून भजीच्या पिठामध्ये टाकणार आहोत। त्याच्याच बरोबर चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच दही घ्यायचं आहे। दही घातल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर अर्धा चम्मच घेतला तरी चालेल आणि थोडासा खायचा सोडा, हे टाकून चांगलं भजीचं बॅटर तयार करून घेऊया। कढी आपली चांगली उकळलेली आहे, दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केल्याच्या नंतर ना कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर ना आणि भजी मी सोडून घेणार आहे एक एक। जोपर्यंत भजी वरती येत नाही ना तोपर्यंत चमचा वापरायचा नाही। अलगत्त भजी सुटल्याच्या नंतर ना भजी चांगले तळून घेऊयात। हे बघा अशा प्रमाणे आपल्याला भजी चांगले फ्राय करून घेऊया। पूर्ण चांगलं लालसर कलर आल्याच्या नंतर ना भजी आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे मी कढीसाठी जेवढे भजी लागत आहे तेवढे मी सगळे फ्राय करून घेते। एक पकोडा तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती सॉफ्ट झालेला आहे, आतमधून पण किती जाळीदार आलेला आहे। भजी आपले सगळे करून झालेले आहेत। आता आपण तडक्यासाठी छोटासा पातेला घेऊया किंवा तडका पातेला घेऊया, त्याच्यामध्ये 1 चम्मच धन, 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच धन्याची पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच हळद आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेणार आहे। त्याचबरोबर जे भजीचं गरम तेल होतं तेच मी 1 पळी तेल घेतलेला आहे, गॅसवरती ठेवून थोडीशी कढीपत्ता टाकून चांगला तडकात शिजून दिलेला आहे। तडका आपला तयार झालेला आहे। आता आपण भजी कढीमध्ये टाकून घेऊया, एक एक भजी चांगलं सोडून घेऊया। भजी चांगलं कढीमध्ये डीप करून घेतल्याच्या नंतर ना आता जो तडका केला होता तो पुन्हा एकदा चांगला गरम करून घेऊया आणि त्या कढीमध्ये टाकायचं। 5 मिनिटं कढी चांगली हलवून घ्यायची, झाकण ठेवून एक साधारण 20 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला कढी आणि पकोडा चांगलं शिजवून द्यायचं आहे। 5 मिनिटाच्या नंतर ना आता आपली कढी ऑलमोस्ट तयार झालेली आहे
आता या स्टेज मध्ये मी पुन्हा अजून 5 मिनिटं ठेवणार आहे। तर अशा प्रकारे मी 5 मिनिटं कढी अजून शिजवून दिल्याच्या नंतर न कढी आपली पूर्णपणे तयार आहे। संभावना शेठ यांची रेसिपी कढी पकोडा तयार झालेला आहे। एकदम मऊ आणि तेवढीच लुसलुशीत खमंग कढी तयार झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती। थँक्यू सो मच।